आता हे काय आहे आणि आजचा काय व्हिडिओ होणार आहे हे तुम्हाला हे कळलंच असेल। तर आज जे आहे ना मी छान असं ही मेशोवरून छान अशी मी ज्वेलरी ऑर्डर केलेली आहे। सो मी ही जी ज्वेलरी आहे ना छान अशी वेअर करून दाखवणार आहे। सोबतच छान असं छोटंसं एक मेकअप ट्युटोरियल जे आहे ते सुद्धा आपलं होऊन जाणार आहे, कारण की सिंपल आणि अगदी बेसिक मेकअप आणि छान अशी ज्वेलरी वेअर करून आजचा जो लुक आहे तो कसा क्रिएट होणार आहे तो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर चला लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम जे आहे ना ती मी ज्वेलरी बघा, ही मोत्याची ज्वेलरी आहे। त्यासाठी जी आहे ना मी काठपदराची साडी जी आहे ना ती सिलेक्ट केलेली आहे, जेणेकरून मोस्टली काय होतं ना की मोत्यांच्या ज्वेलरीसाठी ना काठपदराची साडीच खूप छान दिसते। किंवा मला अजून एक माझ्याकडे एक साडी होती ती माझ्या घरी राहिली आणि मी आता आईकडे आहे, सो त्या साडीवरती सुद्धा ही ज्वेलरी जी आहे ना खूप छान अशी जाणार आहे। तर नेक्स्ट टाइम मी त्या साडीवरती सुद्धा तुम्हाला छान असं वेअर करून दाखवते। तर आजचं काही वेगळा असं नवीन इंटरेस्टिंग छान असा व्हिडिओ होणार आहे। तर बघा आता इथं मी छान अशी मॉइश्चरायझर जे आहे माझं डेलीचं रुटीन आहे ते फॉलो करून घेतलेलं आहे, ते मॉइश्चरायझर लावलेलं आहे। आणि आपल्याला अगदी सिंपल आणि झटपट असं मेकअप करायचा आहे, जास्त काही एवढं करत बसायचं नाहीये। तर सर्वप्रथम जे आहे ना ते इथे मी इनसाइडचं हे प्रायमर घेतलेलं आहे। हे 3 in 1 आहे, प्राइम्स प्रोटेक्ट अँड मॉइश्चराइज करतं। तर खूप छान असं हे प्रायमर आहे, हे तुम्ही सुद्धा यूज करू शकता। तर पटकन जे आहे ना पटापट जे आहे ते प्रायमर जे आहे लावून घेते। आणि हे प्रायमर आहे ना जेल बेस मध्ये आहे बघा। प्रायमर लावल्याने काय होतं ना की प्रायमर लावल्याने आपला जो बेस आहे तो एकदम स्मूथ बसतो, आपला मेकअप जो आहे तो छान असा लॉंग लास्टिंग टिकतो आणि आपला मेकअप जो आहे ना एकदम छान असं फ्लॉलेस होतो। सो प्रायमर लावणं खूप गरजेचं आहे। जेव्हा पण आपण लग्नासाठी म्हणा कशासाठी बाहेर चांगल्या कार्यक्रमासाठी जात असतो ना तेव्हा प्रायमर हा नक्कीच लावा, जेणेकरून आपला मेकअप जो आहे तो छान दिसतो आणि आपली स्किन जी अनबन स्किन असते ती छान अशी इव्हन टोन करण्यासाठी, छान अशी ग्लोईंग एकदम स्मूथ करण्यासाठी जे आहे ना प्रायमरचं काम असतं। तर माझं प्रायमर लावून झालेलं आहे आणि आता मी इथं पॉन्ड्सची बेबी क्रीम जी आहे ती ही यूज करणार आहे। फाउंडेशन वगैरे मी आज इथे यूज करणार नाहीये। सो मस्तपैकी बोटावर घ्यायची अशी आणि टॅप 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 करून पूर्ण चेहऱ्यावरती लावून घ्यायची। इवन तुम्ही ब्युटी ब्लेंडरने सुद्धा लावू शकता किंवा हाताने सुद्धा लावू शकता, पण मला ना हातानेच लावायला बेस्ट वाटतं। अगदी थोडीशी घेतली तरी ना ही सगळीकडे छान अशी व्यवस्थित होऊन जाते। मस्त डोळ्यांच्या इथून सुद्धा लावून घ्यायचं आहे, व्यवस्थित तिला छान अशी लावून घ्यायची। तसेच आता इथं जे आहे ना ते मी हे ब्लू हेवनचं कॉम्पॅक्ट आहे ते यूज करणार आहे। आता मस्तपैकी आपला जो आहे तो बेबी क्रीम जे आहे छान असं व्यवस्थित लावून झालेलं आहे आणि आता आपण जे आहे ते मस्त कॉम्पॅक्ट लावणार आहोत। कॉम्पॅक्ट पूर्ण कानांना वगैरे पण लावायचं, म्हणजे काय होतं ना आपली स्किन जी आहे ना सगळी व्यवस्थित दिसते। नाही तर बऱ्याच जणांचं असं होतं की चेहरा पांढरा दिसतोय आणि कान जे आहेत ते पूर्ण काळे दिसत आहेत। कॉम्पॅक्ट बघा आपला छान असं कॉम्पॅक्ट लावून झालेला आहे। जो आहे ना इनसाइडचा हा ग्लो ब्लशर वाला जो हा ब्लश आहे तो मी मस्तपैकी लावणार आहे। तर सो ब्लश साठी मी हा पिंक कलर घेतलेला आहे। नेहमी ब्रशला लावायचा, थोडंसं झाडून घ्यायचा, जो एक्स्ट्राचा आहे ना टॅप टॅप करून घ्यायचा, म्हणजे पूर्ण एकदम लागणार नाही। अगेन हायलायटरसाठी मी हे हायलाइटचं हे पॅलेट घेतलेलं आहे। तर ह्याच्यामध्ये सुद्धा 4 शेड आहेत। तर ह्याच्यामधला जो आहे ना तो गोल्डन आणि थोडासा असा सिमरी गोल्डन आहे आणि एक जो आहे तो बोलतात ना की आपला कॉपर गोल्ड सारखा तसा, तो दोन्ही मिक्स केलेले आहेत। अगेन टॅप टॅप करून मस्त लावून घ्यायचंय। जिथे आपण ब्लश लावलं ना हलकंसं त्याच्यावर जो आहे ना आपल्याला छान असा हायलायटर लावायचा आहे। हायलायटर इथे सुद्धा आपण लावू शकतो आणि नाकाच्या पॉइंटवर असं, जेणेकरून आपला जो हा एरिया आहे ना तो हायलाइट होईल।
इथे तुम्ही कॉन्टोरिंग सुद्धा करू शकता, तुम्हाला जर करायचं असेल तर, किंवा नाही केलं तरी चालेल. तर मी इथे कॉन्टोरिंग वगैरे जर तुम्हाला हवं असेल तर कॉन्टोरिंग सुद्धा करू शकतात. जो आपला हा एरिया ब्रॉड दिसतो ना, तो कमी दिसण्यासाठी छान अशी हेल्प होते. पण मी ते काय आज कॉन्टोरिंग वगैरे तुम्हाला करून दाखवणार नाहीये. अगदी सिंपल आणि बेसिक असं छान असं मेकअप झटपट कसं करायचं 1-5 मिनिटामध्ये ते फक्त तुम्हाला दाखवणार आहे. सो आता बघा, इथे माझं हायलायटर आणि जे आहे ब्लश वगैरे ते लावून झालेलं आहे. आता मस्तपैकी मी जे आहे ना आय मेकअप करणार आहे. आय मेकअपसाठी मी छान असं हा पॅलेट यूज केलेला आहे. हा सुद्धा इनसाइडचाच पॅलेट आहे. तर त्याच्यामध्ये जो आहे ना मी मोस्टली करून ना पहिले गोल्डन जो आहे, पहिले जो पिंक बेस आहे तो लावून घेणार आहे. छान असा आयलाइडवरती मस्त पिंक लावून घ्यायचा आहे. त्याच्यावरती मी हलकासा जो आहे ना गोल्डन शेड लावून घेणार आहे. गोल्डन शेड जो आहे ना तो मी हातानेच थोडा लावते, आणि तो पण हाफ लावणार आहे, पूर्ण नाही लावणार आहे मी. सो आपला आय मेकअप सुद्धा सिंपल असं झालेला आहे. आणि आता जे आहे ना ते मी काजळ जे आहे ते थोडंसं लावून घेते. काजळमुळे आपला छान असा लुक जो आहे तो वेगळा दिसतो आणि खूप छान दिसतो. आपलं काजळ सुद्धा लावून झालेलं आहे. काजळ लावल्याने मग आपल्या डोळ्यांचा लुक जो आहे ना खूप छान दिसतो. असे डोळे मोठे मोठे दिसतात. आणि इथे जो आहे ते आयब्रो फिल तुम्हाला आवडत असतील किंवा तुमचे आयब्रो खूप पातळ असतील तर तुम्ही आयब्रो सुद्धा फिल करू शकता. पण माझे आयब्रो बऱ्यापैकी जाड आहेत, सो मी इथे काय आयब्रो वगैरे फिल करणार नाहीये. सो आपला बेसिक जो आहे तो मेकअप झालेला आहे. आता आपली जी आहे ती लिपस्टिक लावायची राहिलेली आहे, ती सुद्धा मी लावून घेते आणि ती माझी फेवरेट लावणार आहे. आणि सगळ्यात एक महत्त्वाची टिप म्हणजे ना, जेव्हा पण तुम्ही लिपस्टिक लावायची असते किंवा आपण जेव्हा पण मेकअपला सुरुवात करतो ना, तर सर्वप्रथम आधी आपल्या लिप्सला जे आहे ना छान असं लिप बाम लावा, जेणेकरून आपले जे ओठ फाटलेले वगैरे असतील किंवा खूप ड्राय झाले असतील तर आपला हा बेसिक मेकअप जो होतो ना तो होण्याच्या आधी जर आपण लिप बाम लावला ना, तर हा मेकअप होईपर्यंत आपले जे लिप्स आहेत ना छान असे स्मूथ होतात. आणि आपली लिपस्टिक जेव्हा आपण त्याच्यावरती अप्लाय करतो ना ते असं छान वाटते. अगदी काही जणांना माहिती आहे ना, आपले ओठ फुटलेले असले की आपण लिपस्टिक लावतो तर किती ओबडधोबड दिसतं. सो तसं दिसत नाही. आणि जर तुमचे ओठ ड्राय जरी झाले असतील ना, मेकअपला स्टार्टिंग करण्याच्या आधीच पहिले लिप बाम लावा. जोपर्यंत तुमचा हा मेकअप होतो तोपर्यंत तुमचे ओठ छान असे स्मूथ होतात आणि त्याच्यावरती तुम्ही लिपस्टिक अप्लाय केली ना तर छान अशी बसते. सो ही गोष्ट जी आहे ना ती एक नेहमी लक्षात ठेवा आणि अशा पद्धतीने मेकअप करा. तसंच ही जी लिपस्टिक आहे ना माझी खूप फेवरेट आहे. तर लिपस्टिक जी आहे ती पटापट मी लावून घेते. तर लिपस्टिक सुद्धा छान अशी आपली लावून झालेली आहे. तर आता झटपट जी आहे ना मी मस्तपैकी साडी घालून येते आणि साडी घातल्यानंतर मस्तपैकी मी टिकली वगैरे लावते, कारण की साडी घालताना वगैरे धक्का लागला तर पडू शकते. सो त्यामुळे तर बघा साडी जी आहे ती मस्तपैकी माझी घालून झालेली आहे. आणि झटपट जी आहे ना आपण आता हेअरस्टाईल करणार आहोत. अगदी सिंपल आणि बेसिक अशी हेअरस्टाईल करणार आहोत. तर ही जी ज्वेलरी मागवली आहे ह्याच्यामध्ये काय काय आलं ना आपण एकदा बघूयात. मेशोवरून ही छान अशी ज्वेलरी मागवली होती. सो पहिले जो आहे ना जसं जसं मी तुम्हाला दाखवेल ना तसं तसं ते वेअर सुद्धा करेन. तर बघू शकता छान असा हा जो आहे ना चोकर आहे. इतका सुंदर चोकर आहे. त्याची फिनिशिंग वगैरे बघू शकता खूप छान आहे. मध्ये जे आहेत ना ग्रीन कलरचे छान असे क्रिस्टल डायमंड आहेत. सो मी हा वेअर करते. आणि शक्यतो ना हेअरस्टाईल करण्याच्या आधी ज्वेलरी वेअर केलेलं ना बेटर असतं, कारण की आपली हेअरस्टाईल खराब होण्याचे नाहीतर चान्सेस असतात. छान असं चोकर घातलेलं आहे. अजून एक त्याच्यावरती नेकलेस आहे, लॉंग नेकलेस आहे. हा सुद्धा खूप सुंदर आहे आणि ह्याला सुद्धा खूप छान असं फिनिशिंग वगैरे व्यवस्थित आहे. ह्याला ना अशी छान अशी मोठी मोत्यांची माळ दिलेली आहे अशी खूप छान अशी. आणि खाली जो आहे ना त्याचा हा पेंडंट आहे. तर हा लॉंग आहे, असं आपण खाली वेअर करू शकतो त्याला. तर बघा छान असा हा सुद्धा मी घातलेला आहे.
फक्त 2च ज्वेलरी घातल्यात तरी बघा आपला लुक जो आहे किती भरून दिसतोय. हे आहेत, हे आय थिंक इयरिंग आहेत मे बी, किंवा बघूयात. नाही, हे जे आहेत ना बोटातील अंगठे आहेत, इतक्या सुंदर दिलेले आहेत बघा, खूप छान आहेत. ओ वाव, याची डिझाईन वगैरे बघा खूप सुंदर आहे. आणि हे कसं घालायचं बघायला लागेल. सो हे असं घालायचं आहे, खूप सुंदर आहे. अजून ह्याच्यामध्ये म्हटलं ना तर हे कानाच्या मागे लावतो आपण ते आहेत. सो मी ते सुद्धा तुम्हाला छान असे हे लावून दाखवते. हे सुद्धा 2 जोड आहेत छान असे, खूप सुंदर क्वालिटी आहे, खूप छान आहेत. तर यांना व्यवस्थित ऍडजस्ट करून छान असं लावून घेणार आहे. मस्तच आहेत. कानातले बघूया त्याचे मोस्टली कानातले कसे आहेत. सो वाव, ह्याच्यामध्ये नथ सुद्धा आलेली आहे. नथ बघू शकता, इतकी सुंदर नथ आहे. आणि इयरिंग्स सुद्धा खूप छान आहेत. हे बघा, छान असे इयरिंग्स आहेत. आणि सोबतच मांग टिक्का सुद्धा त्यांनी छान असं दिलेला आहे. हे जे हातात घालायचे आहेत ना, मी तुम्हाला बोलले ना, हे 2 सेट आहेत, म्हणजे दोन्ही हातांसाठी आहेत. आणि ह्याच्या सोबत स्पेशली जे आलंय ना अजून एक, ते म्हणजे दाखवते बांगड्या सुद्धा इतक्या सुंदर आलेल्या आहेत. हा कॉम्बो सेट आहे ना, तुम्हाला इतका छान मिळेल ना, शोधूनही कुठे शोधलात तरी भेटणार नाही, इतका छान कॉम्बो आहे. बांगड्या बघायच्या, इतक्या सुंदर बांगड्या आहेत. हे बघा, खूप छान बांगड्या आहेत. आणि ह्याचा हा जो बघा, बांगड्यांसाठी खाली छान असे लटकन सुद्धा केलेले आहेत. खूप खूप क्यूट आहेत, खूप छान आहेत. जसं मी एक्सपेक्ट केलं होतं ना त्याच्यापेक्षाही सुंदर असं सेट आहे, खूप छान आहे. सो बांगड्या सुद्धा मी छान अशा वेअर करते. तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि हो, ज्वेलरी खरंच खूप सुंदर आहे बरं का. जर तुम्हाला ही ज्वेलरी हवी असेल तर मला कमेंट करा, किंवा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ह्याची लिंक भेटून जाईल. तर इतकी सुंदर ज्वेलरी आहे. तर तुम्हाला सुद्धा असं छान असा मराठमोळा लुक क्रिएट करायचा असेल आणि आजचा व्हिडिओ खरंच आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. भेटूया अशा छान छान नवीन व्हिडिओसोबत. आणि याची ज्वेलरी खरंच खूप सुंदर आहे, अगेन मी सांगते. आणि कसा वाटला आजचा हा माझा लुक, आणि मला स्पेशली तुम्हाला कोणती ज्वेलरी जी आहे जास्त आवडली मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. भेटूया अशा छान छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय, काळजी घ्या. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.